नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत नवीन व्हॅकन्सी निघालेली आहे. एक टाटा मेमोरियल सेंटरची निघालेली आहे, म्हणजेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच HR-D डिपार्टमेंटची ही व्हॅकन्सी आहे. तर ही व्हॅकन्सी आहे गव्हर्नमेंट इंडियाकडून निघालेली आहे. तर ही व्हॅकन्सी काय आहे, याच्यामध्ये कोणाकोणते जॉब व्हॅकन्सी आहे ते आपण आता बघूयात. तर ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी डेट लॉन्च केली 8/6/2026ला डेट लॉन्च झालेली आहे त्याची. आणि ह्याचं नाही का प्रोजेक्ट नर्सिंग 3rd लेवलचं जे आहे ना त्याच्यानुसार ते अंडरच्या वॅकन्सी काढलेली आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का सोशो इकॉनॉमिकचं नाही का आहे, त्याच्यामध्ये ओरल कॅन्सरचं सर्वे वगैरे जे काय करायचं ना त्याच्यामध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का पोस्ट काढलेला आहे, 2 पोस्ट आहेत स्टाफ नर्सचे. आणि जॉबचं लोकेशन एका टाटा मेमोरियल हॉस्पिटल पार्ला मुंबई, म्हणजे मुंबईच्या ठिकाणी ही व्हॅकन्सी आहे. ह्याच्यामध्ये आपण आता क्वालिफिकेशन काय आहे आपण ते बघूयात. आता क्वालिफिकेशनमध्ये का 4 इयर्स नर्सिंगचं BSc नर्सिंगचा कोर्स आहे तो कंप्लीट पाहिजे. रजिस्ट्रेशन पाहिजे विथ INC आणि MLCचं. ह्याच्यामध्ये नाही का कॅन्डिडेटचं नाही का 2nd क्लासचं जे आहे ते एज्युकेशनचं पाहिजे. CGPAचा कोर्स असतो तो कोर्ससुद्धा कंप्लीट पाहिजे. गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे, इंग्लिश हिंदी मराठीमध्ये. आणि त्यांना एक्सपिरियन्स पण पाहिजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस बेसिक क्लिनिकल जे आहे स्ट्रॅटेजीज ते मॅनेजमेंटचं त्यांना माहिती पाहिजे. ह्याच्यामध्ये नाही का त्यांना पेमेंट पण छान दिलेला आहे, 36,400 एवढा पेमेंट आहे, इन्क्लुडिंग 30% HRA, म्हणजे ह्याच्यामध्ये फॅसिलिटीज पण इन्क्लूड आहेत. तर ह्याच्यामध्ये नाही का एज लिमिट दिलेली आहे 45 वर्षापर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता, ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाही का क्वालिफिकेशनमध्ये कोणते सांगितलेले त्यांनी, क्वालिफिकेशनमध्ये पण त्यांनी छान सांगितलेले BSc नर्सिंग, म्हणजे याच्यामध्ये GNM इन्क्लूड नाही आहेत, फक्त BSc नर्सिंगवाल्यांनाच हे फॉर्म भरता येतो. त्याच्यामध्ये त्यांनी का जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नाही का काही लास्ट डेट ह्याची ऑनलाईन त्यांनी का 17/6/2026पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला टायमिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि हे ॲप्लिकेशन ऑनलाईन मोड आहे, ऑफलाईन मोड नाही. आणि विशेष म्हणजे त्यांची वेबसाईटसुद्धा त्यांनी टाकलेलं आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि ऑनलाईन फॉर्मही भरू शकता. ह्याच्यामध्ये इलिजिबिलिटी वगैरे सगळं मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला जर कॉल आला तर ते इंटरव्ह्यूसुद्धा घेणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू पण आहे आपला त्याच्यामध्ये एक ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर. आणि त्याच्यासोबत नाही का आपल्याला आपले जे कॅरी करायचे काय काय कॅरी करायचं, ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण अप्लाय केलेलं त्याची एक कॉपी ठेवायची आपल्याजवळ फॉर्मची, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे घ्यायचे अलॉट करून आपले जे काही डॉक्युमेंटचा सेट आहे तो, आणि प्लस त्याच्यासोबत एक नाही का झेरॉक्स कॉपीचा सेटसुद्धा आपल्याजवळ ठेवायचा आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी बोलवल्यावरती आपल्याला हे सगळे त्यांना डॉक्युमेंट दाखवावं लागतात. त्याच्यानंतर नाही का आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे काही ID प्रूफ, ईमेल ID वगैरे जे काही आपण टाकणार ते व्यवस्थितपणे आपली ओरिजिनल ID जी कोणती आहे ती टाकायला पाहिजे, म्हणजे त्याच्यानुसार नाही का ते आपल्याला कॉन्टॅक्ट वगैरे करतील. अशा पद्धतीने ही आपली आजची व्हॅकन्सी होती. टाटा मेमोरियल सेंटर म्हणजेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल HR-D डिपार्टमेंटची ही आजची व्हॅकन्सी होती. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.